विद्यार्थी मित्रांनो, आपण अरिथमेटिक टेस्टचा 3rd चॅप्टरचे PYQ स्टार्ट केले होते, परंतु तो व्हिडिओ खूप लेंदी होत असल्यामुळे आपण काय केले होते, काही प्रश्नांनंतर त्याचं एक्सप्लेनेशन थांबवलेलं होतं। तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला त्या ठिकाणी पुढील प्रश्नांचं काय करत आहे त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन देत आहे। परंतु बघा, ज्या विद्यार्थी मित्रांनी मागचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी काय करायचं, चॅप्टर नंबर 3चा जो पार्ट नंबर 1 आहे तो पहिल्यांदा बघा आणि त्याच्यानंतर काय करा, हा व्हिडिओ बघायला सुरुवात करा। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढील प्रश्नाच्या एक्सप्लेनेशनला काय करूया त्या ठिकाणी सुरुवात करूया। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता बघा मी क्वेश्चन नंबर 6 रीड करते। हा जो क्वेश्चन आहे हा आपल्याला 2024 फेज 1 मध्ये विचारण्यात आलेला आहे। तर सगळ्यांनी लक्ष द्या, क्वेश्चन काय म्हणत आहे, तर विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट इक्विव्हॅलेंट। या ठिकाणी बघा प्रश्न काय विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते समतुल्य नाही। म्हणजे बघा आपल्याला काय केलेलं आहे या ठिकाणी, तर 4 ऑप्शन दिलेले आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, 4 ऑप्शनपैकी असं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे जो की कसा असेल त्या ठिकाणी नॉट इक्विव्हॅलेंट असेल। तर मग आपल्याला काय करावं लागेल, त्या ठिकाणी प्रत्येक फ्रॅक्शनला सॉल्व्ह करून बघावं लागेल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण ऑप्शन नंबर ए ला सॉल्व्ह करूया। काय म्हणते या ठिकाणी, तर 3/5 अँड किती दिलेलं आपल्याला या ठिकाणी, तर 18/30। मग बघा जर आपण या दोन फ्रॅक्शनला बघितलं तर आपल्याला माहित आहे की काय होतं त्या ठिकाणी, जो फर्स्ट फ्रॅक्शन दिलेला आहे याला जर आपण काय केलं, एका सेम नंबरने मल्टिप्लाय केला तर तो जो फ्रॅक्शन बनतो तो कसा असतो त्या ठिकाणी, इक्विव्हॅलेंट। तर आपल्याला माहित आहे की 5 ला जर आपण 6 ने मल्टिप्लाय केला तर आन्सर किती मिळते या ठिकाणी 30। आणि जर आपण 3 ला पण काय केलं या ठिकाणी 6 ने मल्टिप्लाय केला तर आन्सर किती मिळून राहिले आहे 18। म्हणजे हा जो फर्स्ट फ्रॅक्शन आहे बघा, हा इक्विव्हॅलेंट आहे। म्हणजे हे या प्रश्नाचं उत्तर असणार का, तर नाही। मग आपण या ठिकाणी सेकंड ऑप्शनला काय करूया, त्या ठिकाणी चेक करूया। बघा ऑप्शन नंबर बी काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी, तर 28 डिवाइडेड, सॉरी एकदा लक्ष द्या की आपल्याला ऑप्शन नंबर सेकंड मध्ये काय दिलेलं आहे या ठिकाणी, तर बघा 20 डिवाइडेड बाय 28 अँड काय दिलेलं आहे या ठिकाणी 5 डिवाइडेड बाय 7। आता काय होतं बघा या ठिकाणी की 20 डिवाइडेड बाय 28 आणि 5 डिवाइडेड बाय 7 हे दोन ऑप्शन इक्विव्हॅलेंट आहे की नाही हे आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे। मग जर बघा आपण या ठिकाणी की 5/7 आपल्याला माहिती आहे की 7 ला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती मिळते या ठिकाणी 28। तसंच या ठिकाणी 5 ला जर आपण काय केलं, 4 ने मल्टिप्लाय केलं, सेम नंबरने मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येते या ठिकाणी 20। याचा अर्थ बघा हा जो ऑप्शन आहे हा सुद्धा इक्विव्हॅलेंट आहे। म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन नंबर बी सुद्धा होणार आहे। मग आपण ऑप्शन नंबर सी चेक करूया। ऑप्शन नंबर सी बघा काय दिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला, तर या ठिकाणी बघा काय होत आहे की 6/9 अँड किती दिलेलं आहे या ठिकाणी 24 डिवाइडेड बाय 25। आता विद्यार्थी मित्रांनो या ऑप्शनकडे लक्ष द्या की काय होत होतं या ठिकाणी की आपल्याला काय करायचं आहे, 6 आणि 9 या दोन नंबरला अशा सेम नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे की आन्सर आपल्याला किती मिळाला पाहिजे या ठिकाणी 24 डिवाइडेड बाय 25। परंतु बघा की 9 ला असा कोणताही नंबर अवेलेबल नाही की ज्याला आपण मल्टिप्लाय केलं असता उत्तर किती येईल या ठिकाणी 25। म्हणजे या ठिकाणी बघा की आपलं जे आन्सर आहे ते कोणतं असेल या ठिकाणी, तर ऑप्शन नंबर सी। म्हणजे आपलं करेक्ट आन्सर कोणतं आहे या ठिकाणी, ऑप्शन नंबर सी। म्हणजे आपल्याला प्रश्न काय विचारला होता की विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट इक्विव्हॅलेंट। आता ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर बी ऑलरेडी आपण चेक केलेला आहे। तर या ठिकाणी हे दोन जे काय होते त्या ठिकाणी फ्रॅक्शन्स होते हे कसे होते त्या ठिकाणी इक्विव्हॅलेंट। आणि आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की ऑप्शन नंबर सी हे काय आहे या ठिकाणी या प्रश्नाचं खरं उत्तर आहे, कारण या ठिकाणी हे जे दिलेले फ्रॅक्शन आहे हे इक्विव्हॅलेंट नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न आता समजलेला असेल। आता आपण काय करू या ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। तर हा क्वेश्चन बघा या ठिकाणी कधी विचारलेला आहे आपल्याला, तर 2024 ही जी परीक्षा आहे बघा ती 2 फेजमध्ये होते, फेज 1 आणि फेज 2। तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन 2024 मध्ये जरी विचारला असला तरी हा क्वेश्चन कुठे विचारलेला आहे या ठिकाणी, तर फेज 1 मध्ये विचारलेला आहे। बघा या क्वेश्चनला पण आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी, सिम्प्लिफाय करायचं आहे। हा जो चॅप्टर आहे बघा, हा चॅप्टर पूर्णपणे त्या ठिकाणी फ्रॅक्शन्सवर डिपेंड आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला फ्रॅक्शनचं बेसिक नॉलेज माहीत असणं गरजेचं आहे। कारण बघा फ्रॅक्शन हे काय असतात त्या ठिकाणी, तर लाईक फ्रॅक्शन, अनलाईक फ्रॅक्शन, मिक्स फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन, प्रॉपर फ्रॅक्शन, असे फ्रॅक्शनचे भरपूर सारे या ठिकाणी काय दिलेले या ठिकाणी टाइप्स दिलेले आहे। मग आपल्याला या ठिकाणी जो क्वेश्चन दिलेला आहे नेमकं या ठिकाणी तो फ्रॅक्शन कोणत्या टाईपचा आहे हे लक्षात घेऊन तुम्हाला काय करावं लागते त्या ठिकाणी, तर त्या प्रश्नाला सॉल्व्ह करावं लागते। बघा या ठिकाणी हा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे। क्वेश्चन काय म्हणत आहे या ठिकाणी, तर आपण त्याला एकदा व्यवस्थित लिहून घेऊया। आता बघा थोडीशी या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे। परत या ठिकाणी काय होतं की 5/2 इथे नसायला पाहिजे होता, तर त्याऐवजी बघा मी थोडंसं या प्रश्नाला पहिल्यांदा करेक्ट करते। या ठिकाणी किती पाहिजे होतं या ठिकाणी, तर 5/2/3। म्हणजे बघा आपल्याला काय करायचं आहे की हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना मी एकदा क्वेश्चन बोर्डवर लिहित आहे, तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या की या प्रश्नाला आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं आहे की 5/2/3 -2 5/6 -3 1/12 याला काय करायचं आहे या ठिकाणी सिम्प्लिफाय करायचं आहे।
या ठिकाणी बघा काय होते की क्वेश्चन आम्ही स्वतः तयार करत असल्यामुळे त्या ठिकाणी कधी कधी काय होते, त्या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक येतात. तरी मी तुम्हाला बघा क्वेश्चनला करेक्ट करून दिलेलं आहे. म्हणजे हा प्रश्न या पद्धतीने दिलेला आहे, आपल्याला काय करायचं आहे बघा, या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी जर आपण प्रश्नाला बघितलं तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर मिक्स फ्रॅक्शनमध्ये क्वेश्चन दिलेला आणि या तिघांचं काय करायचं आपल्याला या ठिकाणी, तर सबट्रॅक्शन करायचं आहे. बघा मी तुम्हाला सोपी पद्धत सांगते या ठिकाणी की हा क्वेश्चन जर या पद्धतीने आला तर याला सॉल्व्ह करत असताना पहिल्यांदा काय करायचं बघा, आपण याच्या पहिले हा जो मिक्स फ्रॅक्शनचा जो क्वेश्चन होता बघा, त्याला काय केलेलं आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलेलं आणि मग सॉल्व्ह केलेलं आहे. पण या पद्धतीचा जर क्वेश्चन आला तर तुम्ही याला या ठिकाणी दुसरी मेथड पण या ठिकाणी अप्लाय करू शकता. बघा ज्या वेळेला तुम्हाला प्रॉपरली काय करायचं, सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन करायचं तर त्यावेळेला काय करायची, ही मेथड तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी यूज करू शकता. मग करायचं काय बघा, तर फर्स्ट ब्रॅकेट ओपन करायचा. या ठिकाणी जे हे काय दिलेले आहे, फर्स्ट नंबर दिलेले आहे, यांना काय करायचं त्या ठिकाणी त्याचं कॅल्क्युलेशन सेपरेटली करायचं. म्हणजे बघा या ठिकाणी 5 दिलेला आहे, परत इथे मायनस आहे म्हणून मायनस घेऊ, इथे किती आहे या ठिकाणी 2, परत बघा जो थर्ड फ्रॅक्शन आहे या ठिकाणी परत मायनस किती दिलेला आहे 3. तर ब्रॅकेट काय करायचं, क्लोज करायचं आहे. बघा तुम्ही लक्ष द्या की मी काय करत आहे की जो प्रत्येक मिक्स फ्रॅक्शन दिलेला आहे त्याचा फक्त काय केलेलं आहे, मी त्या ठिकाणी जो फर्स्ट नंबर आहे तो कन्सिडर केलेला आहे आणि मधामध्ये काय दिलेलं आहे या ठिकाणी सबट्रॅक्शनचं साईन आहे म्हणून मी काय करते या ठिकाणी सबट्रॅक्शनचं साईन यूज करते. पण बघा आता काय करावं लागेल तुम्हाला, मिडलमध्ये कोणतं साईन यूज करावं लागेल, प्लसचं. मग काय करू आपण त्या ठिकाणी सेकंड ब्रॅकेट परत ओपन करू आणि आता आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी, तर ह्या फ्रॅक्शनचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे 2/3 -5/6 आणि मायनस काय करायचं आपल्याला या ठिकाणी 1/12. आता बघा याला सेपरेटली सॉल्व्ह करून घेऊया. तर आपण काय करू या ठिकाणी, हा ब्रॅकेट सॉल्व्ह करत असताना हा 5 जसाच्या तसा लिहू. आता -2 -3 बघा ज्या वेळेला दोन्ही नंबर निगेटिव्ह असतात तर त्यावेळेला ते नंबर काय केले जातात, त्या ठिकाणी ॲड केले जातात. आणि आपण काय करतो, साईन कोणतं पुटअप करतो त्या ठिकाणी, तो ऑलवेज दोन्ही नंबर निगेटिव्ह असेल तर काय करतो त्या ठिकाणी निगेटिव्ह साईन यूज करतो. म्हणजे या ठिकाणी -2 -3 हे किती होईल या ठिकाणी -5. प्लस बघा या ठिकाणी याला सॉल्व्ह करत असताना आता तुम्हाला माहित आहे की जर हे फ्रॅक्शन आपण पहिल्या लूकमध्ये बघितले तर हे कसे आहे, त्या ठिकाणी अनलाईक फ्रॅक्शन आहे. आणि जर अनलाईक फ्रॅक्शन सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागते, त्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागते. मग त्या मेथडपेक्षा बघा की काय करायचं, डिनॉमिनेटरचा काय करायचं, तर एलसीएम फाइंड आउट करून बघायचा. कारण 3, 6 आणि 12 हे काय येतं, हे काय सेम मल्टिपलमध्ये येणारे नंबर्स आहे. मग काय करू बघा आपण त्या ठिकाणी 3, 6 आणि 12 याचा काय करू या ठिकाणी, तर एलसीएम फाइंड आउट करू. तर एलसीएम काढण्याची पद्धत तुम्हाला माहीत असेल. तर त्या पद्धतीने बघा की 3, 6 आणि 12 या तिघांमध्ये भाग जाईल असा नंबर कोणता या ठिकाणी 3. तर 3 ने आपण या ठिकाणी काय केलं, या ठिकाणी डिवायडेशन केलं तर 3 1 जा 3, 3 2 जा 6 आणि काय होईल या ठिकाणी, तर 3 4 जा किती होईल या ठिकाणी 12. मग याला जर आपल्याला परत सॉल्व्ह करायचं आहे या ठिकाणी तर बघा आपल्याला काय करता येईल या ठिकाणी की 1 जो आहे तो नंबर जसाच्या तसा लिहावा लागेल. 2 आणि 4 याला भाग जाणारा नंबर कोणता आहे 2. तर 2 1 जा 2 आणि 2 2 जा काय होईल या ठिकाणी 4. परत बघा या ठिकाणी आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर हा 1 आणि 2 ला आपण 2 ने भाग दिलं तर 1. म्हणजे या ठिकाणी बघा की एलसीएम काढत असताना आपल्याला काय करायचं असते, त्या ठिकाणी कॉमन आणि अनकॉमन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन करायचं असते. म्हणजे या ठिकाणी काय होईल, तुमचा जो एलसीएम येईल बघा तो एलसीएम किती येईल या ठिकाणी 3 × 2 × 2. म्हणजे या ठिकाणी उत्तर किती आलं या ठिकाणी 12. म्हणजे काय करायचं असते बघा की अशा प्रकारे ज्या वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, फ्रॅक्शन्सचं कॅल्क्युलेशन करायचं आहे, अशा वेळेला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, एलसीएम फाइंड आउट करायचा आणि डिनॉमिनेटरला काय करायचं त्या ठिकाणी एलसीएमच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे इथे काय होईल बघा की हा 2/3 आहे तर आपल्याला या 3 ला कशामध्ये कन्वर्ट करायचं या ठिकाणी 12 मध्ये. तर मग 3 ला आपल्याला माहिती आहे कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर 12 येतो तो 4. म्हणून काय करायचं, इथे 4 मल्टिप्लाय करायचं, इथे 4 देऊ. मग मायनस इथे काय आहे या ठिकाणी 5/6 आपला एलसीएम किती आलेला आहे या ठिकाणी 12. मग 6 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 12 होईल तर 2 ने. मग ज्या नंबरने आपण काय करतो त्या ठिकाणी डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो त्याच नंबरने आपल्याला काय करायचं आहे, न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं आहे. परत मायनस बघा इथे किती आहे 1/12. म्हणजे ऑलरेडी या ठिकाणी डिनॉमिनेटर किती आलेला आहे 12 आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी कन्वर्जन करण्याची गरज नाही. परत बघा याला सॉल्व्ह करूया की 5 - 5 किती होईल या ठिकाणी 0. प्लस बघा या ठिकाणी 2 × 4 किती होईल 8 डिवायडेड बाय 12. परत मायनस 5 × 2 किती होईल 10 डिवायडेड बाय 12 आणि मायनस 1 बाय काय होईल या ठिकाणी 12. आता बघा याला आपण आता पुढे सॉल्व्ह करूया की काय होईल बघा की इथे किती आलेलं आहे 0. प्लस या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे डिनॉमिनेटर काय करावं लागेल आपल्याला एकदाच लिहावं लागेल. मग 8 - 10 मायनस काय करू आपण या ठिकाणी 1. तर बघा आता या ठिकाणी की 0 प्लस आहे तर 0ला आपल्याला काही व्हॅल्यू नाही त्यामुळे कन्सिडर करू नये. याला सॉल्व्ह करू की 0 बघा -10 - 1 किती होईल या ठिकाणी -11 डिवायडेड बाय किती होईल या ठिकाणी 12. मग 8 - 11
या ठिकाणी बघा तुम्हाला इंटिजर्सचे रूल माहीत असणं गरजेचं आहे, कारण एक नंबर या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, एक ना जनरली काय करतो आपण त्या ठिकाणी की सबट्रॅक्शन करत असताना जो काय असतो त्या ठिकाणी लार्जर नंबर असतो त्याच्यातून काय करतो स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करतो, परंतु या ठिकाणी कंडिशन बघा की 8 - 11 आलेला आहे. अशा कंडिशनमध्ये काय करायचं ऑलवेज ग्रेटर नंबरमधून काय करायचं स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करायचा आणि ग्रेटर नंबरचं साईन काय करायचं त्या ठिकाणी पुटअप करायचं. म्हणजे या ठिकाणी बघा की जर आपण 8 - 11 करू तर या ठिकाणी किती होईल तुमचं उत्तर या ठिकाणी तर -3 डिवायडेड बाय किती होईल या ठिकाणी 12. तर या ठिकाणी बघा हा 3 आणि 12 हे रिड्यूस होण्यासारखं आहे. म्हणजे या ठिकाणी जर याला रिड्यूस कराल तर हा 3 × 1 = 3 आणि 3 × 4 काय होईल या ठिकाणी 12. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर किती येऊन राहिलेलं आहे आपलं या ठिकाणी तर -1/4. मग बघा हा ऑप्शनमध्ये आहे का तर हो बघा ऑप्शन नंबर बी हे त्याचं काय आहे त्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. बघा या ठिकाणी हा जो चॅप्टर आहे म्हणजे कंपॅरेटिव्हली काय होते की आपण चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 2 बघितलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की अरिथमेटिक्स टेस्टचे जे PYQ विचारले म्हणजे PYQ आपण घेत आहोत तर त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेत आहोत. काय होतं ज्या वेळेला पेपरमध्ये 20 प्रश्न विचारले जातात तर त्या ठिकाणी तुम्हाला काय केले जातं ते क्वेश्चन कॅटेगराईज करून विचारले जातात. म्हणजे काही क्वेश्चन काय असतात सोडवायला खूप सोपे असतील, पण काही क्वेश्चन कसे असतात त्या ठिकाणी लेंदी असतात तर ज्या ठिकाणी आपला वेळ जास्त वाया जाऊ शकतो. मग अशा कंडिशनमध्ये बघा तुम्हाला काय करायचं आहे सोप्या प्रश्नांना लवकर सॉल्व्ह करून घ्यायचं आहे आणि जे या प्रकारचे लेंदी किंवा मग त्या ठिकाणी सोडवायला थोडेसे अवघड असतात तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल त्या ठिकाणी वेळ देऊन त्या ठिकाणी आरामात त्याला काय करावं लागेल सोडवावं लागेल. आता बघा या प्रश्नाला मी त्या ठिकाणी व्यवस्थित सोडवून दिलेलं आहे की तुमचं जे फ्रॅक्शन आहे बघा हे काय होतं त्या ठिकाणी मिक्स फ्रॅक्शन होतं, त्याला मी काय केलं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये न कन्वर्ट करता मी तुम्हाला या ठिकाणी ह्या प्रश्नाला दुसऱ्या मेथडने सॉल्व्ह करून दिलेला आहे. ही मेथड जरी काय वाटत असली थोडीशी तुम्हाला लेंदी वाटत असली तरी या ठिकाणी बघा उत्तरापर्यंत आपण काय करू शकतो त्या ठिकाणी इझिली पोहोचू शकतो, कारण कॅल्क्युलेशन करणं या प्रश्नामध्ये काय आहे त्या ठिकाणी सोपी आहे. तर बघा मला असं वाटतं की हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय करू या ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा प्रश्न क्रमांक 7 होता. आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर काय करू आपण त्या ठिकाणी 8 सॉल्व्ह करूया. बघा या ठिकाणी हां तर क्वेश्चन नंबर 8 मी रीड करते, सगळ्यांनी एकदा लक्ष द्या. काय म्हणत आहे सबस्ट्रॅक्टिंग 7/13 फ्रॉम 25/26 वी गेट. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे 25/26 मधून 7/13 काय करायचं आहे वजा केल्यास आपल्याला काय मिळेल असं विचारलेलं आहे. म्हणजे हा प्रश्न तसा तर काय आहे खूप सोपा आहे, कारण या ठिकाणी आपल्याला काय विचारलं डायरेक्ट सबट्रॅक्शन विचारलेलं आहे. म्हणजे क्वेश्चन कसा दिलेला आपल्याला की आपल्याजवळ काय आहे या ठिकाणी की सबस्ट्रॅक्टिंग 7/13 फ्रॉम 25/26. बघा विद्यार्थी मित्रांनो एकदा लक्ष द्या या ठिकाणी की आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना की 25/26 मधून काय करायचं आहे 7/13 ला काय करायचं आहे सबट्रॅक्ट करायचं आहे. म्हणजे काय करू आपण या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा 25/26 लिहू आणि याच्यामधून आपल्याला काय सबट्रॅक्ट करायचं आहे तर 7/13 सबट्रॅक्ट करायचं आहे. बघा या ठिकाणी ज्या वेळेला आपण प्रश्नाला बघतो तर काय लक्षात येते या ठिकाणी तर डिनॉमिनेटर सेम आहे का नाही. मग ज्या वेळेला डिनॉमिनेटर सेम नाही तर या ठिकाणी हे कोणते फ्रॅक्शन आहे त्या ठिकाणी तर अनलाईक फ्रॅक्शन आहे. मग काय करतो या ठिकाणी बहुतांश वेळेला ज्या वेळेला अनलाईक फ्रॅक्शन येते त्यावेळेला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला जातो. परंतु बघा या ठिकाणी ह्या प्रश्नाला जर तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन कराल तर सोडवायला हा प्रश्न खूप किचकट होईल आणि वेळ पण खूप जास्त लागेल. बघा मग काय करायचं ज्या वेळेला अशा टाईपच्या फ्रॅक्शनचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं फोकस कुठे करायचं तर डिनॉमिनेटरकडे. मग डिनॉमिनेटर बघा या ठिकाणी किती दिलेलं आपल्याला या ठिकाणी 26 आणि 13. तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी की हे दोन नंबर जे आहे ते एकमेकाच्या रिलेशनमध्ये आहे. म्हणजे 13ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर तो कशामध्ये कन्वर्ट होतो या ठिकाणी 26 मध्ये. म्हणजे या ठिकाणी तुम्ही एक तर काय करू शकता कन्वर्जन करू शकता किंवा डायरेक्ट काय करायचं या ठिकाणी जे तुम्हाला फ्रॅक्शन्स दिलेले असतात म्हणजे त्या ठिकाणी त्याचा डिनॉमिनेटर चेक करायचा आणि त्याचं काय करायचं तर LCM काढून बघायचं. बघा जर आपण काय केलं असतं या ठिकाणी 26 आणि 13 याचं जर काय केलं असतं LCM फाइंड आउट केला असता तर आपण जर याला 13 ने भाग दिला असतं तर 13 2 किती झालं असतं 26 आणि 13 1 किती झालं या ठिकाणी 13. म्हणजे जर तुम्ही काय केलं या ठिकाणी की हे कोणते फॅक्टर आहे तुमचे कॉमन फॅक्टर आणि हे कोणते फॅक्टर आहे तुमचे अनकॉमन फॅक्टर. म्हणजे LCM काढत असताना जर तुम्ही काय केलं कॉमन फॅक्टर आणि अनकॉमन फॅक्टर याचं मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला काय मिळतो या ठिकाणी LCM मिळतो. म्हणजे या ठिकाणी बघा या डिनॉमिनेटरचा LCM किती आलेला आहे या ठिकाणी 26. म्हणजे नेहमी काय करायचं जर तुम्हाला काय दिसले त्या ठिकाणी फ्रॅक्शनचा जो डिनॉमिनेटर आहे हा जर डिफरंट दिसला तर काय करायचं त्याचं काय करायचं LCM फाइंड आउट करायचं. म्हणजे या मेथडने कराल तर ते काय होईल तुम्हाला सोडवायला सोपंच आहे. बघा आता या ठिकाणी काय होतं की आपला जो LCM आलेला आहे तो किती आलेला आहे 26. म्हणजे आपल्याला पुढची स्टेप काय करायची आहे तर डिनॉमिनेटरला कशामध्ये कन्वर्ट करायचं असते त्या ठिकाणी 26. तो ऑलरेडी बघा जो आपल्याला फर्स्ट फ्रॅक्शन दिलेला आहे त्याचा जो डिनॉमिनेटर आहे तो किती आहे या ठिकाणी 26. आपल्याला काय करायचं या ठिकाणी हा जो सेकंड फ्रॅक्शन आहे याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं 26 मध्ये. मग या ठिकाणी 7/13 आपल्याजवळ ऑलरेडी आहे.
मग आपल्याला माहिती आहे की 13ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 26 होतं, तर 2ने. मग 13ला ज्या वेळेला आपण 2ने मल्टिप्लाय करतो त्यावेळेला आपल्याला 7ला सुद्धा कशाने मल्टिप्लाय करावं लागते या ठिकाणी, तर 2ने मल्टिप्लाय करावं लागते. आणि पुढे बघा या ठिकाणी हा 25/26 मायनस 7 × 2 किती होईल 14 आणि डिवायडेड बाय किती झालं या ठिकाणी तर 26. आता पुढे सॉल्व करत असताना बघा आपल्याला काय करायचं आहे, डिनॉमिनेटर सेम झालेला आहे म्हणजे न्यूमरेटरला काय करायचं आहे आपल्याला एकदाच लिहायचं आहे. म्हणजे काय होईल 25 - 14. आता बघा याला सॉल्व करत असताना 5 - 4 किती होईल 1 आणि 2 - 1 किती होईल 1 म्हणजे 11 डिवायडेड बाय किती आलेलं आहे या ठिकाणी 26 उत्तर आलेलं आहे. मग बघा हे आन्सर आहे का, तर हो विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक ए हे याचं काय आहे या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. म्हणजे या प्रश्नाला काय करायचं आपल्याला या पद्धतीने सॉल्व करायचं आहे. तसा तर बघा हा क्वेश्चन सबट्रॅक्शनचा जरी असला तरी पण त्या ठिकाणी आपण तो प्रश्न कोणत्या पद्धतीने सॉल्व करतो याच्यावर डिपेंड करतं की तो प्रश्नाचं उत्तर किती कमी वेळात निघेल. जर तुम्ही या ठिकाणी काय केली मेथड चेंज केली तर मग त्या ठिकाणी हा प्रश्न काय म्हणून जातो त्या ठिकाणी अवघड बनतो. म्हणजे या प्रश्नाला क्रॉस मल्टिप्लिकेशन न करता तुम्हाला काय करायचं या ठिकाणी LCM घेऊन या पद्धतीने याला सॉल्व करायचं आहे. तर तुम्हाला या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन समजलेलं असेल. आपण काय करूया आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी 9th. क्वेश्चन नंबर 9 बघा. मी सगळ्यांना आता क्वेश्चन नंबर 9 एक्सप्लेन करते. आपण जे प्रिव्हियस इयर क्वेश्चनची सिरीज घेतो हे तुमच्या मदतीसाठी आहे. तर सगळ्यांनी बघा या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि बघा व्हिडिओ एकदा बघितल्याने तुम्हाला याचा भरपूरसा काही फायदा होणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल त्या चॅप्टरचा डिटेल अभ्यास करून तुम्हाला काय करावं लागेल ही जी PYQची जी सिरीज आहे ती वारंवार बघावी लागेल. म्हणजे मग तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी इतर प्रश्नांचा सराव करताना किंवा मग वेगवेगळे प्रश्न सोडवून पाहताना या सगळ्या गोष्टीचा काय होईल त्या ठिकाणी फायदा होईल. तर बघा आता आपण काय करू क्वेश्चन नंबर 9 सॉल्व करू. काय म्हणत आहे बघा की हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कधी विचारलेला आहे तर हा क्वेश्चन बघा की 2023 मध्ये विचारला गेलेला आहे. मग प्रश्न काय म्हणत आहे या ठिकाणी द सम ऑफ 2 नंबर्स इज 8. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की दोन संख्येची बेरीज किती आहे या ठिकाणी तर 8 आणि देअर प्रोडक्ट इज किती म्हणत आहे या ठिकाणी 15. म्हणजे त्याच दोन संख्याचा गुणाकार हा किती दिलेला आहे तुम्हाला 15 दिलेला आहे. मग अशा कंडिशनमध्ये व्हॉट इज द सम ऑफ देअर रेसिप्रोकल म्हणजे काय विचारले त्याच्या वृत्तक्रमाची बेरीज किती हे तुम्हाला विचारलेलं आहे. बघा प्रश्न काय दिलेला आहे या ठिकाणी तर प्रश्नाला तुम्हाला परत पार्टिशन करून समजून घ्यावं लागेल की आपल्याजवळ दोन संख्या आणि त्या दोन संख्येची बेरीज केली असता या ठिकाणी उत्तर किती येणार आहे त्याचं तर 8. बघा मग आपल्याला त्या दोन संख्या माहीत नाही. मग अशा वेळेला आपल्याला काय करावं लागेल व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये कन्सिडर करावं लागेल. मग या वेळेला दोन संख्या आहे म्हणजे मी दोन वेगवेगळे व्हेरिएबल कन्सिडर करते. काय होईल बघा की फर्स्ट व्हेरिएबल मला x कन्सिडर करावं लागेल आणि सेकंड व्हेरिएबल काय कन्सिडर करावं लागेल y. कारण या ठिकाणी काय म्हटलं द सम ऑफ 2 नंबर म्हणजे फर्स्ट नंबरला मी x कन्सिडर करते सेकंड नंबरला मी y कन्सिडर करते आणि सम ऑफ 2 नंबर्स किती दिलेले या ठिकाणी 8 दिलेले. ही काय आहे माझी कंडिशन नंबर फर्स्ट. परत त्यांनी काय म्हटलेलं आहे देअर प्रोडक्ट इज 15. प्रोडक्ट म्हणजे काय होते त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन. तर हे जे दोन नंबर आहे याचा जर तुम्ही काय केलं त्या ठिकाणी प्रोडक्ट केलं किंवा याचं मल्टिप्लिकेशन केलं तर त्याचं उत्तर किती दिलेलं आहे या ठिकाणी 15. म्हणजे ही काय आहे तुमची त्या ठिकाणी कंडिशन नंबर सेकंड. आणि त्यांनी विचारलं काय आहे आपल्याला की व्हॉट इज द सम ऑफ देअर रेसिप्रोकल. आता रेसिप्रोकल म्हणजे काय होतं त्या ठिकाणी एखाद्या संख्येचं काय करतो ज्या वेळेला आपण उलट करतो. म्हणजे बघा या ठिकाणी की जर आपल्याजवळ काय असेल की 1/4 ही संख्या असेल तर आपण त्याला काय केलं न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये आणि डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये लिहिला हा त्याचा काय बनतो या ठिकाणी रेसिप्रोकल. म्हणजे एक्सचं रेसिप्रोकल ज्या वेळेला घेतो बघा तर एक्सच्या डिनॉमिनेटरमध्ये काय आहे या ठिकाणी 1 आणि वायच्या डिनॉमिनेटरमध्ये काय आहे या ठिकाणी 1. म्हणजे ज्या वेळेला आपण या संख्येचं रेसिप्रोकल घेऊ तर x/1चं काय होईल या ठिकाणी 1/x आणि y/1चं काय होईल या ठिकाणी तर 1/y आणि याचं जे ॲडिशन आहे किंवा याचं जे काय आहे त्या ठिकाणी सम आहे हे काय आहे किती हे आपल्याला काय केलेलं आहे या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा तसा तर प्रश्न काय आहे त्या ठिकाणी सोडवायला सोपा आहे. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी कंडिशन्स तयार करता आल्या पाहिजे. तर पहिली कंडिशन काय होती की सम ऑफ 2 नंबर इज 8 अँड द प्रोडक्ट ऑफ 2 नंबर इज किती आहे त्या ठिकाणी 15 आणि विचारलेलं काय की व्हॉट इज द सम ऑफ देअर रेसिप्रोकल म्हणजे ह्या कंडिशनला सॉल्व करायचं आहे. बघा या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल या फ्रॅक्शनला सॉल्व करत असताना डिनॉमिनेटर डिफरंट असल्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. म्हणजे 1 × y काय होईल y प्लस x × 1 किती होईल त्या ठिकाणी x आणि डिवायडेड बाय काय होते या ठिकाणी x डिवायडेड बाय y. आता बघा या ठिकाणी हा y + x आहे यालाच आपण काय करू शकतो त्या ठिकाणी ते x + y या फॉर्ममध्ये लिहू शकतो आणि डिवायडेड बाय काय आहे त्या ठिकाणी x/y. आता या ठिकाणी कंडिशन नंबर फर्स्टचा विचार केला तर x + y याची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी 8 आणि कंडिशन नंबर सेकंडचा विचार केला तर x × y याची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी 15. म्हणजे बघा या प्रश्नाचं उत्तर काय असेल त्या ठिकाणी तर ऑप्शन क्रमांक ए किती आहे या ठिकाणी 8/15. बघा प्रत्येक प्रश्न सोडवण्याची त्या ठिकाणी मेथड वेगवेगळी असू शकते. मी तुम्हाला पर्टिक्युलर काय केलेली या ठिकाणी मेथड एक्सप्लेन केलेली आहे.
या क्वेश्चनला तुम्ही ओरली पण सॉल्व्ह करू शकता की काय म्हटलेलं आहे आपल्याला सरळ सरळ की दोन संख्या आहेत की ज्याची काय आहे त्या ठिकाणी ॲडिशन किंवा सम जो आहे तो किती दिलेला आहे 8 दिलेला आहे आणि त्याच दोन संख्याचा जो प्रोडक्ट आहे तो किती दिलेला आहे 15 दिलेला आहे. म्हणजे तुम्ही याला काय करू शकता तर दुसऱ्या पद्धतीने पण सोडवू शकता. म्हणजे काय होईल बघा या ठिकाणी की 15चे जर आपण तुम्ही फॅक्टर्स पाडले तर 15चे फॅक्टर काय होते या ठिकाणी तर 5 × 3 आणि जर आपण काय केलं या ठिकाणी की या दोघांचं ॲडिशन केलं तर 5 + 3 म्हणजे किती होते या ठिकाणी तर 8. म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 2 नंबर मिळणं महत्त्वाचं आहे. म्हणजे पहिला नंबर कोणता आहे आपल्या या ठिकाणी 5 आणि दुसरा नंबर कोणता आहे आपल्या या ठिकाणी 3. कारण हे 2 नंबरच असे आहे की ज्याची ॲडिशन केलं असतं उत्तर किती येतं 8 आणि त्याचं मल्टिप्लिकेशन केलं असतं उत्तर किती येतं 15. आणि आपल्याला काय विचारलं आहे तर या नंबरचा रेसिप्रोकलचा सम किती आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 1/5 आणि 1/3 याचा काय करावं लागेल या ठिकाणी सम करावं लागेल. म्हणजे जर तुम्ही याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 3 + 5 / 5 × 3 म्हणजे 15. म्हणजे आन्सर किती आलं या ठिकाणी 8/15. बघा तुम्ही मेथड कोणती पण यूज करा फक्त काय करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी करेक्ट आन्सरपर्यंत पोहोचायचं आहे. बघा म्हणजे नंतर सुद्धा या प्रकारचे प्रश्न आले तर तुम्ही काय करा या ठिकाणी 2 पैकी जी मेथड तुम्हाला सोपी वाटते ती मेथड काय करायची या ठिकाणी अप्लाय करायची. तर चला तुम्हाला हा प्रश्न समजलेला असेल. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर क्वेश्चन नंबर आता या ठिकाणी 10. चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता क्वेश्चन नंबर 10 रीड करूया. बघा क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय म्हटलेलं आहे की अ पीस ऑफ वायर 2 3/4 मीटर लॉन्ग ब्रोक इनटू 2 पीसेस. वन पीस इज 5/8 मीटर लॉन्गर दॅन द अदर. द लेंथ ऑफ लॉन्गर वायर इज. बघा म्हणजे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की तुमच्याजवळ काय आहे या ठिकाणी तर एक पीस आहे. कशाचं पीस दिलेलं आहे त्या ठिकाणी तर वायरचा पीस दिलेला आहे आणि त्या वायरच्या पीसला बघा तुम्हाला काय केलेलं आहे त्या ठिकाणी 2 पार्टिशनमध्ये काय केलेलं आहे त्याचं ब्रेकिंग केलेलं आहे. म्हणजे इथे काय म्हणताय अ पीस ऑफ वायर 2 3/4 मीटर लॉंग ब्रोक इनटू 2 पीसेस. म्हणजे जो बघा सगळ्यात पहिल्यांदा जो वायर होता त्याची टोटल लेंथ किती होती या ठिकाणी तर 2 3/4 मीटर ही काय होती त्या वायरची आपल्याला टोटल लेंथ दिलेली होती. आणि काय केलेलं आहे या वायरला 2 पार्टमध्ये काय केलेलं आहे त्या ठिकाणी ब्रेकडाऊन केलेलं आहे. आणि पुढे कंडिशन काय म्हणते की वन पीस इज 5/8 मीटर लॉन्गर दॅन द अदर. म्हणजे या ठिकाणी दोन जे त्याचे काय केलेले आहे त्या वायरचे जे पार्ट केलेले आहे म्हणा किंवा जे 2 तुकडे केलेले आहे तर एकाची लेंथ ही दुसऱ्याच्या लेंथपेक्षा काय म्हणत आहे त्या ठिकाणी कितीने जास्त आहे तर 5/8 काय आहे त्या ठिकाणी जास्त आहे. मग बघा आपल्याला हा प्रश्न सोडवत असताना काय करायचं या ठिकाणी की हा जो वायर आहे हा 2 पीसेसमध्ये ब्रेकडाऊन केला गेलेला आहे. पहिला जो पार्ट आहे त्याच्यापेक्षा दुसऱ्या पार्टची जी लेंथ आहे ती कितीने मोठी आहे म्हटलेलं आहे या ठिकाणी 5/8. म्हणजे जर तुम्ही काय कराल फर्स्ट पार्टची लेंथ जर x कन्सिडर कराल तर सेकंड पार्टची लेंथ काय होईल या ठिकाणी तर x + 5/8. कारण पहिल्या पार्टपेक्षा दुसरा पार्ट हा कितीने मोठा आहे या ठिकाणी 5/8. म्हणजे या ठिकाणी बघा की 2 जे पार्ट आहेत तर पहिला पार्ट आपल्याला x कन्सिडर करावा लागेल आणि दुसरा पार्ट काय करावं लागेल आपल्याला x + 5/8. मग आता बघा याला आपण सॉल्व करूया की आपल्याला काय करावं लागेल. बघा याला सॉल्व करत असताना की या दोघांना आपण ॲड केल्यानंतर आपल्याला टोटल वायर मिळणार आहे. मग आपण याला कसं सॉल्व करू या ठिकाणी तर x + 5/8 = किती घ्यावं लागेल आपल्याला 2 3/4. आता या ठिकाणी बघा याला सॉल्व करत असताना हा x + x हा किती होईल या ठिकाणी 2x प्लस हा किती आहे या ठिकाणी 5/8. आता बघा या ठिकाणी मिक्स फ्रॅक्शन आलेलं आहे म्हणजे याला काय करावं लागेल आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे 2 × 4 हा किती होईल या ठिकाणी 8 आणि 8 + 3 किती होईल या ठिकाणी 11 / किती व्हायला पाहिजे या ठिकाणी 4. आता या ठिकाणी बघा आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे कारण जोपर्यंत x ची व्हॅल्यू फाइंड आउट होणार नाही तोपर्यंत आपण काय करू शकत नाही तर लेंथ ऑफ लॉंगर वायर फाइंड आउट करू शकत नाही. याला सॉल्व करत असताना बघा की x ची व्हॅल्यू आपल्याला ज्या वेळेला फाइंड आउट करायचं आहे तर त्याला अटॅच असणारा जो पोर्शन आहे आपल्याला काय करावं लागते त्या ठिकाणी अदर साईडने ट्रान्सफर करावा लागतो. मग काय करू आपण बघा या ठिकाणी 2x आणि हा जो फ्रॅक्शन आहे बघा इकडे पॉझिटिव्ह आहे म्हणजे तिकडे गेला तर काय होईल त्या ठिकाणी निगेटिव्ह. म्हणजे काय होईल 2x = 11/4 मायनस किती होईल या ठिकाणी तर 5/8. आता बघा याला सॉल्व करू आपण की हा 2x = परत बघा या ठिकाणी काय झालेलं आहे की फ्रॅक्शन हा डिफरंट आलेला आहे. या ठिकाणी 4 आहे आणि या ठिकाणी 8 आहे. मग अशा कंडिशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल तर डिनॉमिनेटरला सेम करावं लागते. आणि जर 4 आणि 8चा विचार केला तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे त्या पद्धतीने तुम्ही LCM काढून बघा. याचा LCM किती येतो या ठिकाणी ते 8. म्हणजे आपल्याला डिनॉमिनेटरला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे ते 8 मध्ये. तर बघा या ठिकाणी की हा 11/4 आहे तर 8 येण्याकरिता डिनॉमिनेटरला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 2ने. म्हणजे न्यूमरेटर पण काय कशाने मल्टिप्लाय होईल या ठिकाणी 2ने. आणि मायनस किती करू आपण या ठिकाणी 5/8. बघा याला जेव्हा आपण पुढे सॉल्व करतो तर त्यावेळेला काय होईल या ठिकाणी तर हा बघा 2x =
आता 11 × 2 किती होईल या ठिकाणी 22 डिवायडेड बाय किती व्हायला पाहिजे या ठिकाणी 8 मायनस हा किती होईल या ठिकाणी 5 डिवायडेड बाय 8. आता बघा डिनॉमिनेटर सेम झालेलं आहे. आता पुढचं कॅल्क्युलेशन करूया. काय होईल तर 2x = डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून एकदाच लिहा. मग 22 मायनस काय होईल या ठिकाणी 5. आता 2x = आता ज्या वेळेला 22 मायनस आपण काय करतो त्या ठिकाणी 5 करतो तर आन्सर किती येईल या ठिकाणी तर 17 डिवायडेड बाय किती होईल या ठिकाणी 8. आता बघा आपल्याला काय करायचं होतं या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. तर या ठिकाणी बघा हा एक्सला जो अटॅच असणारा नंबर आहे तो किती आहे या ठिकाणी 2. तो मल्टिप्लायमध्ये आहे म्हणजे तो ट्रान्सफर होताना कशामध्ये ट्रान्सफर होईल या ठिकाणी तर डिनॉमिनेटरमध्ये कारण तो डिवाइडमध्ये जाईल. म्हणजे काय होईल x = 17/8 आणि हा कशामध्ये जाईल या ठिकाणी डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे इथे काय होईल या ठिकाणी मल्टिप्लाय बाय 2 असं येईल. म्हणजे याला जर सॉल्व कराल तर एक्सची व्हॅल्यू किती येईल या ठिकाणी 17 डिवायडेड बाय 16. मग या ठिकाणी बघा की 17 डिवायडेड बाय 16 ही कशाची व्हॅल्यू आलेली आहे या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आलेली आहे. आता जर आपण या ठिकाणी बघा एक्स म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे फर्स्ट पार्टची व्हॅल्यू आलेली आहे. आपल्याला काय करायची या ठिकाणी तर सेकंड पार्टची व्हॅल्यू काढायची आहे. कारण जर आपल्याला विचारलं काय आहे तर लेंथ ऑफ लॉंगर वायर असं विचारलेलं आहे. जर तुम्ही कम्पेअर कराल तर या ठिकाणी हा पार्ट फर्स्ट आणि हा पार्ट सेकंड आहे. कंपॅरेटिव्हली फर्स्ट पार्टपेक्षा सेकंड पार्ट हा कितीने लॉंगर आहे या ठिकाणी तर 5/8 लॉंगर आहे. आणि आपल्याला जेव्हा लेंथ ऑफ लॉंगर वायर विचारलेला आहे तर आपल्याला काय करावं लागेल बघा की x + 5/8 आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी तर 17/16 मध्ये 5/8 ला काय करावं लागेल या ठिकाणी ॲड करावं लागेल. मग आता याला जेव्हा आपण सॉल्व करू बघा तर काय होईल परत या दोघांचा आपल्याला एलसीएम घ्यावा लागेल आणि याचा ज्या वेळेला एलसीएम घेतो बघा तर तो एलसीएम किती होईल या ठिकाणी 16. म्हणजे ऑलरेडी बघा हा 17/16 आहे प्लस हा 5/8 आहे याला काय करावं लागेल 16 मध्ये कन्वर्ट करताना 2 ने काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे जेव्हा याला आपण सॉल्व करू तर हा काय होईल बघा की 17/16 प्लस 10/16 म्हणजे या ठिकाणी काय होईल 17 + 10 म्हणजे 27 डिवायडेड बाय काय होईल या ठिकाणी 16 हे तुमचा आन्सर येईल. परंतु बघा 27/16 हे ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे का नाही. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल बघा की आपण ज्या फ्रॅक्शनमध्ये याला सोडवलेलं आहे तर याला काय करावं लागेल आपल्याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग जर आपल्याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं तर आपल्याला काय करावं लागते या ठिकाणी तर डिवायडेशन करून बघावं लागते. तर इकडे लक्ष द्या आपण काय करू या ठिकाणी की 16 ला 27 ने काय करू या ठिकाणी डिवाइड करू. तर 16 1 जा किती होईल या ठिकाणी 16. मग 17 - 6 म्हणजे 1 आणि 2 - 1 म्हणजे किती आलं या ठिकाणी 1. मग आपल्याला काय करायचं आहे बघा की हे जे आपण डिवायडेशन केलेलं आहे याला आपल्याला काय करायचं आहे मिक्स्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि असं करत असताना आपल्याला काय करावं लागेल कोशंट रिमाइंडर आणि डिव्हिजर या फॉर्ममधलं काय करावं लागेल या ठिकाणी रूल अप्लाय करावं लागेल. मग या ठिकाणी बघा हे जे आपण डिवायडेशन केलेलं आहे तर या डिवायडेशनचा कोशंट कोण आहे या ठिकाणी 1 रिमाइंडर किती आहे या ठिकाणी 11 आणि या ठिकाणी हे जे डिव्हिजर आहे हे किती आहे या ठिकाणी 16. मग या प्रकारचं ऑप्शन आहे का मग हे चेक करूया. तर बघा या ठिकाणी काय होते 1 11/16 म्हणजे बघा ऑप्शन क्रमांक ए ह्या काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही ह्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन बघाल तर तुम्हाला त्या ठिकाणी बघत असताना हे जी सॉल्विंग प्रोसेस आहे ही खूप लेंथी वाटत जरी असली तरी तुम्हाला करायचं काय या ठिकाणी तर प्रश्नाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. कारण जितक्या शॉर्टकट पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगू तर तितकं तुम्ही काय कराल ह्या ठिकाणी व्हिडिओ पाहत असताना कन्फ्यूज व्हाल. तुम्हाला त्या ठिकाणी हा प्रश्न कशा पद्धतीने किती डिटेलमध्ये सोडवला गेलेला आहे हे समजावं या हेतूने मी काय केलेलं आहे या ठिकाणी डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. पण बघा तुम्हाला मी याच्या पूर्वीही सांगितलं आणि आत्ताही सांगते की पेपरमध्ये स्पेस खूप कमी असतो आणि खूपशे स्टेप्स जे असतात ते आपल्याला ओरली करावे लागतात डायरेक्ट करावं लागतं. पण ज्या वेळेला मी पहिल्यांदा तुम्हाला हा प्रश्न समजवत आहे जर मी एकदम डायरेक्ट केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी बघत असताना व्हिडिओमध्ये त्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन कळणार नाही. या हेतूने मी सांगत असताना बघा त्या क्वेश्चनला डिटेल सांगितलेलं आहे. परंतु जसं जसं तुम्ही या प्रश्नाचा सराव कराल तर काही स्टेप्स तुमचे काय होत जाईल त्या ठिकाणी कमी होईल आणि खूप कमी वेळामध्ये तुम्ही काय करू शकाल तर या प्रश्नाचं उत्तर काढू शकाल. तुम्हाला बघा एखादी क्वेश्चन वाचल्यानंतर त्याची कंडिशन कशी फॉर्म करायची हे समजलं पाहिजे. या हेतूने मी काय केलेलं आहे हा प्रश्न खूप डिटेलमध्ये सांगितलेला आहे. बघा तुम्हाला काय करायचं होतं या ठिकाणी की एक वायर दिलेलं आहे ज्याची लेंथ किती होती 2 3/4 मीटर होती आणि त्यांनी त्याला काय केलेलं आहे 2 पार्टमध्ये ब्रेक केलेला आहे आणि त्यांनी कंडिशन अशी दिलेली होती की पहिल्या पार्टपेक्षा दुसरा पार्ट हा 5/8 ने मोठा आहे. मग आपल्याला पहिला पार्ट किती हे माहीत नव्हतं म्हणून त्याला आपण x कन्सिडर केला आणि जो नेक्स्ट पार्ट आहे तो काय केला x + 5/8 या फॉर्ममध्ये कन्सिडर केलं. आणि मग आपल्याला माहिती आहे की या दोघांचं टोटल म्हणजे किती आहे 2 3/4. याला आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी जे फ्रॅक्शनचे रूल्स आहेत त्या फॉर्ममध्ये याला सॉल्व करायचं आहे. मग तुम्ही ज्याला या पद्धतीने त्याला सॉल्व करा तर तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळेल या प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर मिळेल. बघा तुम्हाला या ठिकाणी समजावं म्हणून मी त्याला व्यवस्थित त्या ठिकाणी एकदा पार्टेशन करते की हा क्वेश्चन बघा इथून सॉल्व केल्यानंतर याचं एंड कुठे झालेलं आहे या ठिकाणी. तर
हां बघा या ठिकाणी हा क्वेश्चन काय झालेला आहे, तर इथून मी सॉल्व करायला सुरुवात केलेली आहे आणि याची एक्सची व्हॅल्यू काय झालेली आहे या ठिकाणी या पोर्शनपाशी एंड झालेली आहे. नंतर आपल्याला काय करायचं होतं त्या ठिकाणी एक्स म्हणजे आपल्याला काय मिळालं, लेंथ ऑफ शॉर्टर वायर मिळालं. आपल्याला काय करायचं होतं त्या ठिकाणी, तर लेंथ ऑफ लॉंगर वायर काढायचं होतं. मग त्याचं जे सॉल्व्हेशन आहे मी कुठून केलेलं आहे या ठिकाणी इथून केलेलं आहे. म्हणजे त्याचं उत्तर किती मिळालं तुम्हाला 27/16. परंतु 27/16 हे ऑप्शनमध्ये नव्हतं म्हणून परत बघा त्याला आपण काय केलेलं आहे या ठिकाणी या पद्धतीने त्याला कशामध्ये कन्वर्ट केलेलं आहे त्या ठिकाणी मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. म्हणजे या प्रश्नाला या पद्धतीने सोडवा, याचे तुम्ही प्रॉपर नोट्स बनवा म्हणजे तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी अभ्यास करताना मदत होईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल. आपण काय करूया आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर क्वेश्चन नंबर 11 बघा मी तुम्हाला एक्सप्लेन करते. हे जे सगळे क्वेश्चन आहे हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. म्हणजे जर तुम्ही या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास कराल तर तुम्हाला बघा या ठिकाणी प्रश्नाची काठिण्य पातळी समजेल. कारण त्या ठिकाणी जवाहरलाल नवोदय विद्यालय जी परीक्षा घेते ती ही खूप काही सोपी परीक्षा नाही. आणि ज्या वेळेला काय करत आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या परीक्षेची ज्या वेळेला तयारी करत आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, ह्या परीक्षेमध्ये पास व्हायसाठी खूप आटोकाट प्रयत्न करावा लागेल. कारण जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी अरिथमॅटिक टेस्ट सारख्या सब्जेक्टचा जर चांगला अभ्यास करणार नाही तर तुमचा त्या ठिकाणी स्कोर होणार नाही. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी की त्याचे जे 3 पार्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जो अवघड जाणारा विषय आहे तो कोणता आहे त्या ठिकाणी अरिथमॅटिक टेस्ट आहे. तर बघा तुम्हाला जर माझी काही मदत पाहिजे असेल तर आपल्याकडे जवाहरलाल नवोदय विद्यालयाचे रेग्युलर क्लासेस ऑफलाईन सुद्धा चालतात. जर तुम्हाला वाटत असेल त्या ठिकाणी तर मला येऊन या ठिकाणी भेट द्या म्हणजे मी तुमची काय करू शकते त्या ठिकाणी मदत करू शकते. कारण क्लासेसमध्ये काय केलं जाईल तुम्हाला डिटेलमध्ये बेसिकपासून सगळ्या गोष्टी शिकवल्या जाईल. PYQ सिरीजमध्ये फक्त तुमची हेल्प व्हावी या हेतूने आम्ही काय करत आहोत त्या ठिकाणी तर ही सिरीज लॉन्च केलेली आहे. जर तुम्हाला या ठिकाणी काय असेल त्या ठिकाणी की या प्रॉपर परीक्षेचं पूर्ण जर नॉलेज पाहिजे असेल, बेसिकपासून तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल या ठिकाणी तर आमच्या क्लासेसमध्ये भेट द्यावी लागेल किंवा आम्हाला आमच्या दिलेल्या नंबरवर तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. तर बघा या ठिकाणी आपण काय करूया आता क्वेश्चन नंबर 11 मी एक्सप्लेन करते तर तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी लक्ष द्या. काय म्हणत आहे या ठिकाणी, तर क्वेश्चन नंबर 11 बघा एक मिनिट. तर क्वेश्चन नंबर 11 काय म्हणत आहे या ठिकाणी की इन अ स्कूल 3/5 ऑफ द चिल्ड्रन आर बॉईज अँड द नंबर ऑफ गर्ल्स इज 800. द नंबर ऑफ बॉईज इज. बघा या ठिकाणी प्रश्न बघा मी मराठीत वाचत आहे एकदा लक्ष द्या. काय म्हणत आहे की एका शाळेत मुलांचे प्रमाण 3/5 आहे आणि मुलींची संख्या किती आहे या ठिकाणी तर त्या ठिकाणी 800 आहे. मग मुलांची संख्या किती आहे हे तुम्हाला काय केलेलं आहे या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजे काय म्हणत आहे बघा की एक जी शाळा आहे त्या शाळेमध्ये त्या ठिकाणी एकूण मुलींची संख्या किती आहे या ठिकाणी तर 800 आहे. तर ही जी आहे या ठिकाणी या प्रश्नाला आपल्याला सॉल्व करत असताना बघा काय करावं लागेल की परत बघा प्रश्नालाच आपण एकदा व्यवस्थित वाचूया. काय म्हणताय, इन अ स्कूल 3/5 ऑफ द चिल्ड्रन आर बॉईज. म्हणजे त्या शाळेमध्ये टोटल जितके विद्यार्थी आहे त्यापैकी 3/5 स्टुडंट्स काय आहेत त्या ठिकाणी बॉईज आहे आणि जे उरलेले आहेत तर त्या ठिकाणी नंबर ऑफ गर्ल्स किती आहे या ठिकाणी 800 आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बघा या ठिकाणी काय होत आहे की आपल्याला या प्रश्नाला सॉल्व करत असताना बघा मी थोडंसं सोप्या पद्धतीने सॉल्व करण्याचा प्रयत्न करते की या ठिकाणी बघा की ज्या वेळेला आपण विचार करू तर टोटल स्कूलची जी स्ट्रेंथ आहे यांनी काय म्हटलेलं आहे की 3/5 ऑफ द चिल्ड्रन आर बॉईज. म्हणजे बघा या ठिकाणी 3/5 ऑफ द चिल्ड्रन आर काय म्हटलेलं आहे या ठिकाणी बॉईज. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की शाळेची जी टोटल काय आहे त्या ठिकाणी स्ट्रेंथ आहे तर ती जितकी आहे त्याच्यात 3 पार्ट जो आहे तो ते कोण प्रेझेंट आहे या ठिकाणी बॉईज प्रेझेंट आहे. म्हणजे बघा या प्रश्नाला सॉल्व करत असताना मी काय करते या ठिकाणी की डिनॉमिनेटरमध्ये 5 दिलेलं आहे म्हणून मी याची काय करते या ठिकाणी तर 5 पार्ट करते. आता या ठिकाणी बघा त्यांचं म्हणणं काय आहे या ठिकाणी की हे जे बॉईज आहे बघा तर त्या ठिकाणी टोटल ज्या ठिकाणी आपण काय करतो त्या ठिकाणी टोटल स्कूलची जी स्ट्रेंथ आहे त्याचे जे 5 पार्ट्स करतो तर त्याच्यापैकी 3 जे पार्ट्स आहे याच्यामध्ये कोण आहे म्हणता या ठिकाणी तर बॉईज आहे. म्हणजे उरले जे 2 पार्ट्स आहे हे कोणी कव्हर केलेले आहे या ठिकाणी तर गर्ल्सनी कव्हर केलेले आहे. आणि या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी की ज्या वेळेला आपण नंबर ऑफ गर्ल्स म्हणतो तर नंबर ऑफ गर्ल्स किती दिलेलं आहे 800. जर नंबर ऑफ गर्ल्स 800 आहे आणि जर त्यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी तर 2 ब्लॉक्स जर कव्हर केलेलं आहे तर बघा 1 ब्लॉक्समध्ये किती असेल या ठिकाणी 400 आणि सेकंड बॉक्समध्ये किती असेल या ठिकाणी 400. ज्या वेळेला आपण फ्रॅक्शन कन्सिडर करतो तर फ्रॅक्शनमध्ये काय केलं जाते त्या ठिकाणी इक्वल डिवायडेशन केलं जाते. म्हणजे बघा या ठिकाणी की पहिला दुसरा आणि तिसरा या तिन्ही बॉक्सचा जर विचार केला तर इथे असणाऱ्या नंबर ऑफ बॉईजची संख्या किती असेल 400 400 400. आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे की 5 पार्टपैकी 3 पार्ट कोण आहेत त्या ठिकाणी बॉईज आहे. म्हणजे जर या प्रश्नाला तुम्हाला सोडवायचं असेल तर या ठिकाणी 3 पार्टेशन दिलेलं आहे. म्हणजे 400ला जर तुम्ही काय कराल या ठिकाणी 3 ने मल्टिप्लाय कराल तर उत्तर किती येते या ठिकाणी तर 1200.
म्हणजे तुमचं बघा या प्रश्नाचं उत्तर किती आहे त्या ठिकाणी, तर ऑप्शन क्रमांक सी तो किती दिलेला आहे या ठिकाणी 1200. बघा याला थोडंसं मी काय केलेलं आहे त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही परत एकदा बघा की काय होत आहे की एका शाळेमध्ये टोटल जितकी काही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ आहे किंवा विद्यार्थी संख्या आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की 3/5 काय आहे त्या ठिकाणी बॉयज आहे. म्हणजे त्या ठिकाणी बघा की 5 हा डिनॉमिनेटर आहे आणि 3 काय आहे त्या ठिकाणी न्यूमरेटर आहे. म्हणजे ती जी टोटल स्ट्रेंथ आहे बघा त्याला जर आपण 5 पार्टमध्ये डिवाइड केलं तर त्याच्यापैकी 3 पार्टमध्ये कोण आहेत त्या ठिकाणी बॉयज आहे. म्हणजे उरलेल्या 2 पार्टमध्ये कोण असले पाहिजे त्या ठिकाणी गर्ल्स. मग गर्ल्सचे नंबर्स आपल्याला दिलेले आहे. मग त्याचं जर आपण इक्वल डिवायडेशन केलं तर 1 पार्टमध्ये नंबर ऑफ गर्ल्स किती आहे 400, म्हणजे दुसऱ्या पार्टमध्ये पण किती आहे 400. असं आपण प्रत्येकाला डिवाइड केलं तर 400 400 400 400 400 या फॉर्ममध्ये काय दिलेले आहे त्या ठिकाणी स्ट्रेंथ दिलेली आहे. आणि आपल्याला ज्या वेळेला काय करायचं आहे त्या ठिकाणी बॉयजची स्ट्रेंथ फाइंड आउट करायची आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे 3 पार्टचं काय करायचं आहे त्या ठिकाणी तर कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे या वेळेला बघा उत्तर किती येईल तुमचं या ठिकाणी, तो ऑप्शन क्रमांक सी किती येईल या ठिकाणी 1200. बघा प्रत्येक प्रश्न सोडवत असताना काय होतो या ठिकाणी की आपण मेथड ज्या वेळेला सॉल्व करतो तर ती मेथड कधी कधी काय होऊ शकते त्या ठिकाणी लेंदी होऊ शकते. मग अशा वेळेला आपल्याला काही प्रश्नाला काय करावं लागते त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने विचार करून थोडंसं शॉर्टकट पद्धतीने पण सोडवता यायला पाहिजे. बघा या प्रकारचे प्रश्न आले तर तुम्ही मी ज्या प्रकारे या प्रश्नाला सोडवलेलं आहे त्या प्रश्नाला त्या पद्धतीने सोडवून बघा काय होईल, खूप कमी वेळामध्ये तुमचं त्या ठिकाणी उत्तर निघेल. तर विद्यार्थी मित्रांनो 11वा प्रश्न म्हणजे क्वेश्चन नंबर 11 तुम्हाला समजलेला असेल. तर आपण काय करूया या ठिकाणी, तर आता क्वेश्चन नंबर मी 12 एक्सप्लेन करते या ठिकाणी, तर तुम्ही त्या ठिकाणी लक्ष द्या की क्वेश्चन नंबर 12 बघा काय म्हणत आहे या ठिकाणी, की काय म्हणत आहे अ मॅच लास्ट फॉर हाफ एन अवर 1/10 ऑफ द मॅच टाइम इज टेकन अप फॉर टाइम आउट फॉर हाऊ मेनी मिनिट्स डज द टाइम आउट लास्ट. बघा प्रश्न काय विचारलेला आहे की एक सामना अर्धा तास चालतो. म्हणजे त्या ठिकाणी क्रिकेटचा एखादी सामना असेल तर तो किती तास चालतो त्या ठिकाणी, तर अर्धा तास चालतो. मग त्यातील 1/10 वेळ टाइम आउटसाठी घेतला जातो. तर त्या ठिकाणी बघा त्यांनी काय केलेलं आहे की 1/10 हा जो वेळ आहे हा कशासाठी घेतलेला आहे तर टाइम आउटसाठी घेतलेला आहे. मग टाइम आउटसाठी किती मिनिटात, म्हणजे तो जो टाइम आउट आहे हा किती मिनिटाचा आहे असं त्यांनी विचारलेला आहे. हा प्रश्न बघा दिसायला जरी लेंदी वाटत असला तरी याला सोडवत असताना काय करायचं आहे आपल्याला की बघा हाफ एन अवर म्हणजे ज्या वेळेला त्याला आपण काय करतो त्या ठिकाणी मिनिट्समध्ये कन्वर्ट करतो. कारण जे ऑप्शन दिलेले आहे बघा ते मिनिट्समध्ये दिलेले आहे. हा जो प्रश्न आहे हा कधी विचारलेला आहे त्या ठिकाणी जवाहरलाल नवोदय विद्यालयाने 2021च्या पेपरमध्ये विचारलेला आहे. या ठिकाणी काय होतं की अ मॅच लास्ट फॉर हाफ एन अवर म्हणजे त्या ठिकाणी एक सामना अर्धा तास चालतो. तर या ठिकाणी अर्धा तास म्हणजे जेव्हा त्याला आपण मिनिटमध्ये कन्सिडर करतो तर किती मिनिट होईल या ठिकाणी तर 30 मिनिट्स. मग आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी की मॅच टाइम इज टेकन अप फॉर द टाइम आउट, तो किती घेतलेला आहे 1/10. या प्रश्नाला सोडत असताना तुम्हाला काय करायचं आहे, हे जे काय असते त्या ठिकाणी तुमचं जे टाइम दिलेलं आहे याला कशाने मल्टिप्लाय करायचं तर गिवन फ्रॅक्शनने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय होईल बघा या ठिकाणी तर 10 × 10 10 3 काय होईल या ठिकाणी 30. म्हणजे जर याला तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित सॉल्व कराल तर आन्सर किती येईल या ठिकाणी 3. म्हणजे या प्रश्नाचं बघा उत्तर किती आहे या ठिकाणी तर ऑप्शन क्रमांक बी ते उत्तर किती असेल त्या ठिकाणी 3. या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे की एक सामना जो अर्धा तास चालतो तर त्यातील 1/10 वेळ हा टाइम आउटसाठी घेतला जातो. म्हणजे टाइम आउटसाठी किती मिनिटाचा वेळ आहे असं जर विचारलं तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी 30 मिनिटला 1/10 ने काय करायचं मल्टिप्लाय करायचं. म्हणजे तुमचं आन्सर किती येईल या ठिकाणी तर 3 मिनिट्स. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं या प्रश्नाचं काय आहे त्या ठिकाणी उत्तर आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा मी आत्तापर्यंत तुम्हाला एकूण या चॅप्टरचे काय केलेले आहे त्या ठिकाणी 12 क्वेश्चन एक्सप्लेन केलेले आहे. आता या ठिकाणी बघा ऑलरेडी आपण अरिथमॅटिक टेस्टचे 2 चॅप्टर कंप्लीट केलेले होते. आज आपण तिसरा चॅप्टरसुद्धा काय केलेला आहे या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा की PYQ सिरीज ही तुमच्यासाठी लॉन्च केली गेलेली आहे. जर तुम्ही ही सिरीज व्यवस्थित बघाल तर तुमचा नक्कीच या ठिकाणी फायदा होईल. परंतु बघा या ठिकाणी की JNVने काय केलेलं आहे या ठिकाणी जो सिलेबस लॉन्च केलेला आहे तर त्या ठिकाणी वेगवेगळे चॅप्टर दिलेले आणि प्रत्येक चॅप्टरमध्ये इंट्रोडक्शन आणि त्याचे बेसिक कॉन्सेप्ट भरपूर सारे दिलेले असतात. जर तुम्हाला काय करायचं असेल प्रत्येक चॅप्टरचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल या ठिकाणी तर आमचे क्लासेस जे आहे ते जॉईन करावे लागेल. मग अशा वेळेला बघा की आमच्याकडे आत्तापर्यंत 5वीचे स्कॉलरशिप त्याप्रमाणे नवोदय 8वीचे स्कॉलरशिप आणि NMM असे वेगवेगळे क्लासेस घेतले जातात आणि या ठिकाणी रिझल्ट पण खूप चांगला आहे. जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो असं वाटत असेल की या परीक्षेमध्ये तुम्हाला भरभरून यश यावं तर मग तुम्हाला काय करावं लागेल या ठिकाणी तर आमच्याकडे चालणारे जे ऑफलाईन क्लासेस आहेत ते तरी जॉईन करावं लागेल. नाहीतर तुम्हाला जर काय पाहिजे असेल जर ऑनलाईन क्लासेस पाहिजे असेल तर तुम्ही काय करा दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. म्हणजे नक्कीच आम्ही तुम्हाला काय करू त्या ठिकाणी मदत करू. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला काय करा त्या ठिकाणी शेअर करा आणि या चॅनलला काय करा त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. धन्यवाद.